को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. संत तुकाराम महाराज आणि माऊली महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आता पुण्यनगरी आणि पुण्यनगरीचं PMPL प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळते. कारण वारकऱ्यांसाठी PMPL प्रशासनाकडून आजपासून जादा PMPL बसेस ज्या आहेत त्या देहू आणि आळंदीसाठी सोडण्यात येणार आहेत. खरं तर उद्यापासून पालखी सोहळा जो आहे तो सुरू होत आहे. उद्या पालखीचं प्रस्थान होईल. खरं तर उद्या आणि परवा देहू आणि आळंदीतून दोन्ही महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. आणि या अनुषंगानं देहू आणि आळंदीत वारकरी जे आहेत ते पुण्यनगरीतून मोठ्या प्रमाणात जात असतात. वारकऱ्यांची संख्या मोठी असते आणि त्यामुळेच या जादा बसेस सोडण्याचा निर्णय PMPL प्रशासनाकडून घेण्यात आलेले आहेत. जवळपास आजपासून 30 तारखेपर्यंत 148 जादा PMPLच्या बसेस या देहू आणि आळंदीसाठी जे आहेत ते सोडण्यात येणार आहेत. दरवर्षी असंख्य भाविक हे पुण्यनगरीतून देहू आणि आळंदीसाठी पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी जात असतात. आणि यामध्येच या वारकऱ्यांची या प्रवाशांची कुठेही गडबड होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये, त्यासाठी आता PMPL प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जाते. आणि त्यासाठी वाढत्या प्रवाशांची संख्या देहू आणि आळंदीसाठी लक्षात घेत जवळपास 148 जादा PMPL बसेस या आजपासून सोडण्यात येणार आहेत. मध्यरात्रीपर्यंत या सगळ्या बसेस चालू राहतात, जेणेकरून इथून देहू आणि आळंदीला जाणाऱ्या किंवा आळंदीहून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये किंवा कुठलीही अडचण येऊ नये यासाठी या जादा बसेसची सोय करण्यात आलेली आहे. आणि 148 जादा बसेस आजपासून 30 जूनपर्यंत या देहू आणि आळंदीसाठी PMPL कडून सोडण्यात येणार आहेत. कॅमेरापासून तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.